या T1 बरोबर A बरोबर काल पण हे फॉर्म्युला लिहून दिला मी तुम्हाला. T1 बरोबर A बरोबर 10, T2 बरोबर लिहून देतो मग T2 बरोबर A प्लस B लिहून देतो का सर. T2 बरोबर A प्लस B A ची व्हॅल्यू किती आहे 10 प्लस B ची किंमत किती आहे 5 बरोबर किती निघालं 15 चालतंय. T3 किती बनते तिचं T3 बरोबर A प्लस 2D काल लिहितो की रे A प्लस 2D 10 प्लस 2 बरं असं लिहत नाही. थांब थोडं थांब याच्यात बरं घ्या गणित असं सोडून दोन पद्धतीने सोडून 2 इंटू काय तिचं 2 इंटू 5 10 प्लस 10 20 सर T4 काय A प्लस 3D समजा 10 प्लस 3 इंटू 5 10 प्लस 15 25 चारच टर्म काढायचं म्हणलो की तुम्ही T1 T2 T3 T4 चारच टर्म काढायचं म्हणलो की आयुष्यभर मी जर लिहित बसलो तर आयुष्यभर लिहू शकतो आपण. परंतु तेवढं दिवस लिहायचं जरूरत नाही आपल्याला. कळालंय का. कळालंय मला आपल्याला पुढे काय येणार आहे 30 येणार आहे 35 येणार आहे 40 येणार आहे असं लई येत असते ते कशाला लिहायचं कळालं आपल्याला. therefore the AP is काय देतील पहिलं टर्म 10, 15, 20, 25, असू द्या जस्ट करते का म्हणून ती अंकगणिती सगळी मराठीत येतो म्हणून ती अंकगणिती सगळी सांग बघू अंकगणिती सगळी म्हणून सांगा अंकगणिती सगळी 10, 15, 20, 25 सरळ आहे म्हणणार होता नको आहे. ऐक जे गणित मी सेकंड मेथडला सोडितो म्हणून ना सेकंड मेथड खालच्या वेळेला देऊ इथं देऊ पलीकडे देऊ कुठं खाली सेकंड मेथड ही दुसरी सेकंड मेथड ही दुसरी बघ T1 बरोबर A बरोबर आणि तिचं T1 बरोबर A बरोबर ते नंबर 10 ही तर माहिती आहे की बरी तुम्हाला. T2 बरोबर हे असं लिहू शकतो आपण T2 बरोबर T1 प्लस 3 T1 किती आहे तुझ्याकडे 10 प्लस B किती आहे तुझ्याकडे 5 किती आला 15 T3 काय लिहायचं म्हटलं T2 प्लस B 15 प्लस 5 20 T4 बोल T3 प्लस D 20 प्लस 5 25 बोल तो सोपं वाटतंय तुम्हाला. ते काय हे कुठलं therefore the AP is what is the AP is 10, और इधर 10, 15, 20, 25 लय येते टू डायजेस्ट म्हणून ती अंकगणिती सगळी अंकगणिती सगळी काय रे 10, 15, 20, 25 जस्ट चालते. दोन मेथडना याच मेथडनं सोडवून पण खालच्या मग एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला एक सूत्र मिळालं मुलांना खालचं पण सूत्र मिळालं आपल्याला.